श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आपण या उपक्रमामध्ये भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो। दुसरा अध्याय आता शेवटाकडे आलेला आहे आपला। आधीचे सगळे श्लोक, पहिला अध्याय पूर्ण आणि दुसऱ्या अध्यायातले सगळे जवळपास महत्त्वाचे सगळे श्लोक, सगळी सूत्र आपली बघून झालेली आहेत। आणि आता स्थितप्रज्ञाची लक्षणं भगवंत सांगत आहेत। आणि एवढी लक्षणं सांगून झाली, अजून 7 श्लोक राहिलेत। तेवढी लक्षणं सांगून झाली की दुसरा अध्याय संपणार आहे। पण आज संपणार नाही आहे आपला दुसरा अध्याय। मी म्हटलं होतं खरं तर एका भागामध्ये 7 श्लोक पूर्ण करूयात, पण श्लोक इतके सुंदर आहेत की ते उगाच उरकल्यासारखं करण्यापेक्षा म्हटलं आपण 2 भाग करूयात। म्हणून आज आपण 4 श्लोक घेणार आहोत। साधारण 66 ते 69 असे 4 श्लोक आपण आज घेणार आहोत आणि त्याच्या पुढचे 3 श्लोक आपण पुढच्या भागामध्ये घेऊयात। तर मागच्या भागामध्ये आपण असं बघितलं की स्थितप्रज्ञतेची लक्षणं सांगताना भगवंतांनी एक पथ्य सांगितलं, किंवा ज्याला स्थितप्रज्ञतेच्या दिशेने वाटचाल करायची आहे त्यांनी काय पथ्य पाळलं पाहिजे, तर विषयांचं अनावश्यक चिंतन थांबवलं पाहिजे। जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी। या न्यायानं स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर विषयांचं चिंतन थांबवलं पाहिजे। आणि जर विषयांचं चिंतन थांबवलं नाही तर मनुष्याचं कसं अधःपतन होतं ही सगळी शृंखला मागच्या भागामध्ये आपण सविस्तर जाणून घेतली। पण जो स्थितप्रज्ञ असतो त्यांनी विषयांशी संयोग जरी केला त्याच्या इंद्रियांनी, तरी त्याच्यावर त्याचा उलटा परिणाम होत नाही, कारण त्याची बुद्धी स्थित आहे आणि इंद्रियांविषयी किंवा विषयांविषयी लिप्तता मनामध्ये नाही। त्यामुळे जरी विषयांचा त्यांनी उपभोग घेतला, वापर केला, तरीसुद्धा त्याच्यावर त्याचा उलटा परिणाम होत नाही, असं आपण मागच्या भागामध्ये बघितलं। आणि यासाठी आपण एकनाथ महाराजांचे उदाहरण बघितलं, भगवंताच्या आयुष्यातलं हे एक प्रसंग बघितला। आता त्यापुढचे श्लोक आपण बघायचे। जशी एक शृंखला सांगितली की जर विषयांचं अनावश्यक चिंतन केलं तर काय होतं, ही जी शृंखला भगवंतांनी मागच्या भागामध्ये आपण बघितली ती सांगितली, तशीच आता 66व्या श्लोकामध्ये भगवंत अजून एक शृंखला सांगतात। ती काय आहे ती बघूयात। आधी आपण श्लोक म्हणूयात आणि मग त्या शृंखलेकडे वळूयात। तर आजचे श्लोक असे आहेत। नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्मै जागर्ति संयमी यस्मै जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः। तर भगवंत म्हणाले, नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना। न अस्ति बुद्धी। कुठली बुद्धी? तर समबुद्धी, स्थितप्रज्ञता, निश्चयात्मिका बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी। अशी बुद्धी ज्याची नसेल, अशा बुद्धीने जो अयुक्त असेल, म्हणजे अशी बुद्धी ज्याच्याकडे नसेल तो काय असेल? ज्याच्याकडे स्थितप्रज्ञता नाही, निश्चयात्मिका बुद्धी नाही, तो प्रकृतीमध्ये लिप्त असणार आहे। कारण निश्चयात्मिका बुद्धी म्हणजे काय आपण बघितलं मागच्या एका भागामध्ये। व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन,
बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. ह्या श्लोकाच्या वेळी आपण बघितलं व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय, निश्चयात्मिका बुद्धी म्हणजे काय. तर ज्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे की आजूबाजूच्या ह्या व्यवहारी जगामधून, ह्या दृश्य जगामधून कुठल्याही गोष्टीवर मी क्लेम करणार नाही आहे, कुठल्याही गोष्टीसाठी मी जीव काढून ठेवणार नाही आहे. अमुकच एक पद्धतीने मला हवी आहे तशी घटना, मला हवी आहे तशी परिस्थिती ह्या आजूबाजूच्या दृश्य जगतामध्ये यावी असा अट्टाहास मी करणार नाही. असा निश्चय ज्याचा झालेला आहे त्याची बुद्धी निश्चयात्मिका आहे. आणि मग ह्याच्या विरुद्ध काय करायचं आहे तर परमात्म्यामध्ये स्थित व्हायचं आहे, निष्काम कर्मयोगामध्ये स्थित व्हायचं आहे, प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या निर्गुण निराकार तत्वामध्ये स्थित व्हायचं आहे. तिथे स्थित राहून इथे कर्म करायचं आहे. आणि कर्म जरी इथं केलं तरी ह्या कर्माचा अमुक एक पद्धतीनेच मला परिणाम मिळायला पाहिजे हा अट्टाहास सोडायचा आहे. याला म्हणायचं निश्चयात्मिका बुद्धी, याला म्हणायचं व्यवसायात्मिका बुद्धी. आणि भगवंत असं सांगतायत की ज्याच्याकडे ही निश्चयात्मिका बुद्धी नाही, ज्याच्याकडे ही व्यवसायात्मिका बुद्धी नाही, जो स्थितप्रज्ञ नाही, त्याचं काय होतं तर न चायुक्तस्य भावना, त्याच्याकडे भावनासुद्धा नसते. तो भावनांनी सुद्धा अयुक्त असतो. युक्त अयुक्त विरुद्ध शब्द आहेत. जो निश्चयात्मिका बुद्धीने अयुक्त आहे तो निश्चितच भावनेने सुद्धा अयुक्त आहे असं भगवंत म्हणाले. आता भावनेने अयुक्त म्हणजे कुठल्या भावनेने अयुक्त, कारण भावना खूप प्रकारच्या आहेत ना. आपल्याला माहिती आहेत भावना, सुख आहे, दुःख आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, मत्सर आहे, खूप प्रकारच्या भावना आहेत. मग यापैकी कुठल्या भावनेने अयुक्त असणार आहे? स्थितप्रज्ञ मनुष्य यापैकी कुठल्या भावनेने अयुक्त असणार आहे? या सगळ्या भावना ज्या आहेत ह्या दृश्य जगताशी निगडीत आहेत. ज्या आत्ता आपण जी लिस्ट बघितली ह्या सगळ्या भावना कशा आहेत? दृश्य जगताशी निगडीत आहेत. म्हणजे इथे माझ्या मनाविरुद्ध काही झालं तर मला क्रोध येणार आहे किंवा खिन्नता येणार आहे किंवा मी नाराज होणार आहे. जर माझ्या मनासारखं झालं तर मला आनंद वाटणार आहे, उत्साह येणार आहे. माझी आवडती व्यक्ती भेटायला आली तर मी हरखून जाणार आहे, नावडती व्यक्ती आली तर माझी चिडचिड होणार आहे. ह्या सगळ्या भावनांचा आपल्याला कुठे अनुभव येतो तर या दृश्य जगतामध्ये अनुभव येतो. कारण दृश्य जगतामध्ये घडणाऱ्या घटनांनी ह्या भावना आपल्या ट्रिगर होत राहतात. त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या भावना आहेत ह्या दृश्य जगताशी निगडीत आहेत. पण भगवंत इथे म्हणत आहेत की जो स्थितप्रज्ञ नाही त्याच्याकडे भावना असत नाही. पण जो स्थितप्रज्ञ नाही तो प्रकृतीमध्ये आहे, या दृश्य जगतामध्ये लिप्त आहे, मग त्याच्याकडे भावना नाही असं कसं होईल? ह्या सगळ्या भावना आहेत ना त्याच्याकडे. ह्या दृश्य जगतातल्या आत्ता ज्या काही आपण भावनांची यादी केली ह्या सगळ्या भावना प्रकृतीमध्ये लिप्त असणाऱ्या लोकांकडे आहेत. पण एकच भावना अशी आहे की जी प्रकृतीमध्ये लिप्त असलेल्या लोकांकडे नाही किंवा या संसारालाच सर्वस्व मानणाऱ्या लोकांकडे नाही. ती कुठली भावना? तर एकच अशी भावना आहे की जी या दृश्य जगताच्या पलीकडे आहे, जिचं स्थान ह्या दृश्य जगतामध्ये नाही. ती भावना एकदा तुमच्या मनाने धारण केली की तुम्ही या दृश्य जगताच्या पलीकडे जाता. या दृश्य जगताला ओलांडून जाण्याचं सामर्थ्य त्या भावनेमध्ये आहे. आणि ती भावना म्हणजे समर्पणाची भावना. समर्पण जेव्हा मनुष्य करतो तेव्हा समर्पण म्हणजे काय की देवा मी तुला शरण आलेलो आहे आणि आता माझ्या आयुष्यात जे काही घडेल ते तुझ्या मर्जीने घडेल. आता माझ्या आजूबाजूच्या कुठल्याही व्यक्ती, घटना, परिस्थिती यांबद्दल माझी तक्रार नाही. त्या जसे आहेत ते तुझ्या इच्छेने आहेत असं मी समजणार आहे आणि त्याचा पूर्णपणे मी स्वीकार करणार आहे. म्हणजे आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टी माझ्या पद्धतीने ॲडजस्ट करण्याचा मी प्रयत्न करणार नाही आहे. जे आहे
ते तू दिलेलं आहेस असं समजून जेव्हा मी सगळ्याचा स्वीकार करतो त्याला म्हणायचं समर्पणाची भावना. आणि ती समर्पणाची भावना तुम्हाला या दृश्य जगताच्या पलीकडे नेते. आणि म्हणून एक सुभाषित असं आहे की कशाने काय वश होतं. एक सुभाषित असं आहे, त्यामध्ये अशा गोष्टी सांगितल्या आहेत की तुम्हाला हे अमुक एक गोष्ट वश करायची आहे का, मग त्याच्यासाठी ह्या गोष्टीची आवश्यकता आहे, असं ते सुभाषित आहे. सुभाषित असं आहे, भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. म्हणजे कुठल्या गोष्टीने काय वश होतं असं सांगितलं आहे. भावेन देवम, देवाला वश करून घ्यायचं आहे का तुम्हाला, तर तुम्हाला भाव हवा. आणि कुठला भाव हवा, समर्पण भाव हवा. कलया नरेंद्रम. आता ॲक्च्युली हा श्लोक इतका मोठा आहे ना की हा जर पूर्ण एक्सप्लेन करायला घेतला तर 1-1.5 तासाचं निरूपण ह्या श्लोकावर करता येतं. इतका सुंदर श्लोक आहे की इतकं सुंदर सुभाषित आहे. आपण सगळं डिटेलमध्ये नको जाऊयात. मी फक्त आता हे सुंदर सुभाषित आहे म्हणून त्याचा तुम्हाला फक्त अर्थ सांगते, त्याच्या निरूपणाकडे आत्ता आपण जाऊयात नको. तर देवाला वश करून घ्यायचं असेल तर तुमच्याकडे भाव हवा. कलया नरेंद्रम, राजाला जर खुश करायचं असेल तर तुमच्याकडे एखादी कला असायला हवी, कारण कलेला राजाश्रय मिळतो. पूर्वीपासून आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत अशा. धनेन कांता, बायकोला वश करून घ्यायचं आहे का, धन द्या तिला. कपटेन शत्रुम, शत्रूला वश करायचं असेल तर कपटाचा वापर केला पाहिजे. सत्येन मित्रम, मित्राला वश करायचं असेल तर सत्यभाषी व्हा, मित्राशी कधीही खोटं बोलू नका. कृपयाच पुत्रम, आणि पुत्राला वश करायचं असेल तर त्याच्यावर अनेक प्रकारच्या कृपा कराव्या लागतात. ज्ञानेन मोक्षम, आणि मोक्ष हवा असेल तर ज्ञानाला पर्याय नाही. ज्ञानेन मोक्षम वशमानयंती, ह्या सगळ्यांनी ह्या गोष्टींनी ही गोष्ट वश होते असं सांगितलं आहे. तर भावेन देवम, म्हणजे देवाला वश करायचा असेल तर तुमच्याकडे भाव हवा. आणि कुठला भाव, दृश्य जगतातल्या कुठल्याही भावामुळे, कुठल्याही भावनेमुळे परमेश्वर वश होणार नाही. मग कुठल्या भावनेने होईल, तर फक्त समर्पणामुळे भगवंत वश होतो. आणि म्हणून जर समर्पणाची भावना असेल, आता जसं आपण बघितलं दुसऱ्या अध्यायामध्ये अनेक सूत्र आपण बघितली, कर्मयोगाचं सूत्र बघितलं, ज्ञानयोगाचं सूत्र बघितलं, क्षेत्रज्ञ योगाचं सूत्र बघितलं. तसा हा श्लोक आहे ना, हा भक्तियोगाचं सूत्र आहे. कर्मयोग आणि भक्तियोग एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. निष्काम कर्म काय सांगतं की कर्म करा पण फळाची आशा सोडा, किंवा कर्माचा परिणाम अमुक एक पद्धतीनेच यायला पाहिजे असा अट्टहास करू नका. हा निष्काम कर्मयोग आहे. आणि भक्तियोग काय म्हणतं की परमेश्वरा, माझ्या आयुष्यात जे काय घडतं ते तुझ्या आज्ञेने, तुझ्या इच्छेने घडतं, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काहीच म्हणणं नाही आहे, तू जे देशील त्याच्यात मी सुखी आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून हा जो श्लोक आहे ना, हा भक्तियोग आणि कर्मयोग याचं मिश्रण या श्लोकामध्ये आहे. म्हणून भगवंत म्हणाले, नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना. जर तुमच्याकडे समबुद्धी नसेल, स्थितप्रज्ञता नसेल, तर तुमच्याकडे समर्पणाची भावनासुद्धा असणार नाही. समर्पणाची भावना म्हणजे नो कंप्लेंट झोन. आपण कंप्लेंट झोनमध्ये नसतो, आपण सगळ्या स्वीकार स्थितीमध्ये असतो, म्हणजे समर्पणाची भावना. आणि पुढे म्हणाले, न चाभावयत शांती. आणि जर मनुष्याकडे हा भाव नसेल समर्पणाचा तर काय होतं, त्याला शांतता मिळत नाही. समर्पणाचा भाव नसेल तर शांतता का मिळणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीवर आपलं काहीतरी मत असेल. याच्याऐवजी असं झालं असतं तर बरं झालं असतं, त्याच्याऐवजी तसं झालं असतं तर बरं झालं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला हा सेकंड थॉट असतोच.
म्हणजे ह्या कोर्सच्या ऐवजी मी तो कोर्स घेतला असता ना तर जरा जास्त बरं झालं असतं, किंवा ह्या गाडीऐवजी ती गाडी घेतली असती ना तर मायलेज चांगलं मिळालं असतं, ह्या ठिकाणी घर घेण्याच्याऐवजी त्या ठिकाणी घर घेतलं असतं ना तर ॲटमॉस्फिअर अजून चांगलं मिळालं असतं. म्हणजे तुम्ही कितीही विचार करून कुठलीही गोष्ट केली ना तरी ती गोष्ट केल्यानंतर कदाचित ह्याच्याऐवजी ते केलं असतं तर बरं झालं असतं, हा एक थॉट राहतोच. त्याच्यामुळे काहीतरी सुटून गेलं आहे आपल्या हातून, काहीतरी राहून गेलं आहे अशी भावना सतत असते. आणि अशी भावना असेल मनामध्ये तर मानसिक शांतता राहत नाही. जेव्हा शांतता कधी येते माहिती आहे का, जेव्हा तुमच्या मनामध्ये स्पष्टता असते किंवा तुमच्या निर्णयाबद्दल तुम्हाला शंका नसते ना, तेव्हा मनामध्ये शांतता असते. अगदी साधं उदाहरण, महिलांच्या सगळ्यांच्या आवडीचं उदाहरण, की समजा एखादं कार्य आहे घरात आणि म्हणून मी साडी घ्यायला गेले, तर माझं काहीच ठरलेलं नाही आहे, फक्त एक साडी घेऊन यायची आहे कारण घरात एक कार्य आहे आणि मला छान साडी घ्यायची आहे, म्हणून मी साडी घ्यायला दुकानामध्ये गेले. आता दुकानदाराला मी सांगितलं मला छान फंक्शनला चांगली हवी अशी साडी मला द्या. आता त्यांनी बऱ्याच व्हरायटी दाखवल्या, खूप व्हरायटी दाखवल्या, खूप रंग दाखवले. 3-4 तास मी सगळे रंग बघितले, सगळ्या व्हरायटी बघितल्या. मग ह्या रंगात ती डिझाईन आहे का, त्या डिझाईनमध्ये ही शेड आहे का, ह्या शेडमध्ये ते टेक्स्चर आहे का, असं सगळं प्रकार आपण करतो साडी घ्यायला गेल्यानंतर. बरं, असं एका दुकानात करत नाही, असे 4 दुकानं पालथे घालतो आपण. प्रत्येक दुकानात भरपूर वेळ घालवतो, प्रत्येक दुकानातल्या साड्यांचं कलेक्शन आपण बघतो. याच्यासाठी पुला एकदा असंच गमतीने म्हणाले होते की साडीच्या दुकानामध्ये जो सेल्समन असतो ना तो स्थितप्रज्ञ मुनी आहे असं पुलांच्या, म्हणजे एक वेगळा पॅराग्राफ आहे त्यांचा, तो सगळा पॅराग्राफ आता मला पाठ नाही, पण ते म्हणाले की साडीच्या दुकानामधला सेल्समन मला एखाद्या स्थितप्रज्ञ मुनीपेक्षा श्रेष्ठ वाटतो, कारण इतक्या सगळ्या साड्या काढायच्या, बऱ्याचदा त्या नेसून दाखवतो सेल्समन, स्वतःभोवती साडी गुंडाळून दाखवतो, सगळ्या प्रकारे ज्या ज्या पद्धतीने स्त्रिया सांगतात त्या पद्धतीच्या साड्या, रंग सगळं दाखवतो आणि एवढं करून समोरची स्त्री एकही साडी न घेता निघून जाते. तितक्यात शांतपणे तो सगळ्या साड्या उचलून गुंडाळून घडी घालून पुन्हा ठेवतो. तेवढ्यात दुसरी कोणतरी बाई येते, पुन्हा सगळा ढीकतो, काढतो, पुन्हा उचलून ठेवतो. याच्यासाठी खूप पेशन्स पाहिजे. आणि स्थितप्रज्ञता शिकायची असेल, शांतता शिकायची असेल तर साडीच्या दुकानात सेल्समन व्हा, असं पुलंचं ते वाक्य होतं. असो, आठवलं सहज म्हणून सांगितलं. तर असं आपण करतो, खूप साड्या बघतो आणि खूप साड्या बघून झाल्यानंतर एक शॉर्टलिस्ट करतो 4-5 साड्या आणि मग त्या 4-5 साड्यांवर पुन्हा खूप विचार करतो आणि खूप विचार करून 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 एक साडी शेवटी सिलेक्ट करतो. ती साडी घेऊन आपण घरी येतो आणि आता घरी आल्यानंतर इतका वेळ वाया घालवला आहे आपण, इतका विचार केलेला आहे, इतक्या व्हरायटी बघितलेल्या आहेत, इतकी दुकानं फिरल्यानंतर आपण एक साडी घेऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर वाटतं अरे नाही, ह्या साडीच्या ऐवजी कदाचित ती साडी जास्त चांगली वाटली असती यार, ती घ्यायला पाहिजे होती, असा विचार आपल्या मनात येतो. आणि मग दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा ती साडी बदलायला जातो. ती साडी बदलताना पुन्हा आपण अजून 4 साड्या बघतो आणि ती साडी बदलून आपण दुसरी साडी घेऊन येतो आणि ती साडी आणल्यानंतर वाटतं अरे उगाच ही आणली, कालचीच चांगली होती. का असं होतं? निर्णय आपला ठरलेला नसतो. कुठल्या प्रकारची साडी घ्यायची आपलं ठरलेलं नसतं ना. ही पण चालेल, ती पण चालेल, ती पण चालेल, ती पण चालेल, मग सगळ्यामध्ये आपण गोंधळतो. याच्याच उलट अजून एक असं होऊ शकतं की हल्ली नवरात्राचे खूप ट्रेंड निघालेत बघा, एकेका दिवसाचा एक एक रंग असतो, खूप ट्रेंड निघालेत सध्या. तर त्यामध्ये ठरलं सोसायटीमध्ये किंवा मैत्रिणींचा किंवा बहिणींचा असा एक ग्रुप आणि ठरलं की नवरात्रामध्ये जो मंगळवार येणार आहे त्या मंगळवारी आपल्याला सगळ्यांना लाल साडी नेसायची आहे आणि काठापदराची साडी नेसायची. उगाच डिझायनर
आणि जॉर्जेट वगैरे असलं काही नेसायचं नाही आहे. छान काठापदराचीच साडी नेसायची आणि आपल्याला ग्रुप फोटो काढायचा आहे असं ठरलं सगळ्यांच्या मताने. आणि मी घरी येऊन बघते की माझ्याकडे लाल साडी काठापदराची नाही आहे. वेगळ्या आहेत पण काठापदराची लाल साडी नाही आहे. मग झालं, आता ग्रुपमध्ये तर ऑड मॅन आउट व्हायला नाही पाहिजे म्हणून मी काठापदराची लाल साडी विकत घ्यायला गेले. आता माझ्या मनामध्ये ठरलेलं आहे की मला काठापदराचीच साडी हवी आहे आणि लाल रंगाचीच साडी हवी आहे. मग मी आता जाऊन सेल्समनला सांगते की मला लाल रंगाची काठापदराची साडी दाखव. त्याच्याकडे जे आहेत त्या 5-6 व्हरायटी तो दाखवतो. आता मला कन्फ्युजन कमी झालं कारण माझं ठरलं आहे की मला काय घ्यायचं आहे आणि मग त्याच्यातनं मी एक साडी विकत घेते आणि येते. तेव्हासुद्धा आपलं कन्फ्युजन होतंच की ब्लड रेड घ्यायला पाहिजे होता का वेल्वेट रेड घ्यायला पाहिजे होता का थोडीशी मरून शेड चालली असती, असं कन्फ्युजन होतंच आपलं, नाही असं नाही. पण त्यातल्या त्यात कमी झालं. कुठलंही उदाहरण असतं ना, कुठलंही दृष्टांत असतो ना, तो 100% कधी लागू पडत नाही अध्यात्माच्या क्षेत्रात. कारण अध्यात्माच्या क्षेत्रात आणि व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये खूप तफावत आहे. पण अध्यात्म कळण्यासाठी, परमार्थ कळण्यासाठी शेवटी आपल्याला मर्यादा आहेत, आपल्याला व्यवहारामधलीच उदाहरणं द्यावी लागतात. त्याच्यामुळे अगदी परफेक्ट उदाहरण हे बसत नाही. पण निदान आपलं पहिल्या वेळेपेक्षा ठरली होती साडी कुठली घ्यायची तेव्हा आपलं कन्फ्युजन कमी झालं आणि मग आपण ती साडी घेऊन आलो. का कन्फ्युजन कमी झालं? कारण आपला निर्णय ठरला होता, आपली चॉईस सिलेक्टेड होती, त्याच्यामुळे कन्फ्युजन कमी झालं. म्हणून जेव्हा तुम्ही प्रकृतीमधल्या आपल्या व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट करणार नाही आहे असं एकदा तुमचा निर्णय पक्का झाला आणि मग तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे, असा जर तुमचा निर्णय पक्का झाला तर तुम्हाला शांती मिळते. अन्यथा आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुमचं एक मत असतं. ह्याच्याऐवजी असं झालं असतं तर, त्याच्याऐवजी तसं झालं असतं तर, किंवा ह्याच्या हे असं व्हायला पाहिजे ते तसं व्हायला पाहिजे तर ते माझ्या अनुकूल होईल, अशी मतं आपली सतत चालू असतात. जेव्हा आपण ह्याच्यावर काहीच रिॲक्ट करायचं नाही, हा एक अंतिम निर्णय घेतो, तेव्हा ह्या दृश्य जगतातल्या कुठल्याही गोष्टी आपल्यावर परिणाम करत नाहीत आणि परिणामी आपली शांतता ढळत नाही. पण जो मनुष्य स्थितप्रज्ञ नाही, ह्या दृश्य जगतामध्ये ह्या व्यवहारामध्ये लिप्त आहे, तो सगळ्या गोष्टी आपल्या हिशोबाने मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मॅनेज करण्यामध्ये तो दमतो. सगळं त्याच्या मनासारखं होत नाही. अगदी 4पैकी 3 गोष्टी जरी मनासारख्या झाल्या आणि एक गोष्ट जरी मनासारखी झाली नाही ना, तरी ती मनासारखी झालेली गोष्ट टोचत राहते. त्या 3 गोष्टी ज्या झाल्यात त्याचं सुख कमी आहे, पण जी एक गोष्ट मनासारखी झाली नाही ना ती टोचत राहते. हा माणसाचा स्वभाव आहे आणि असं कधी ना कधी काही ना काही तुमच्या आयुष्यात असणारच आहे जे तुमच्या मनाविरुद्ध घडणार आहे. आणि मग अशामुळे तुमची मनःशांती कायमच ढळणार आहे. म्हणून भगवंत म्हणाले की ज्याच्याकडे समर्पण भावना नाही, ज्याच्याकडे निष्काम भावना नाही, त्याच्याकडे शांतता असू शकत नाही. तो अशांतच असतो मनुष्य, कारण त्याला गोष्टी मॅनेज करायच्या असतात. तो अशांतच असतो. आणि भगवंत म्हणाले अशांतस्य कुतः सुखम. आणि अशा मनुष्याला सुख कसं मिळेल बरं? मानसिक शांतीच ज्याच्याकडे नाही त्याला सुख कसं मिळेल? सुख कशात आहे? सुख मिळतं आपल्याला, नाही असं नाही, पण ते क्षणिक असतं, मिळतं जातं, मिळतं जातं. खरं सुख कशाला म्हणतात की जे सुख आल्यानंतर पुन्हा कधीही दुःख येत नाही, त्याला अंतिम सुख म्हणतात, त्याला खरं सुख म्हणतात, त्याला शाश्वत सुख म्हणतात. की जे सुख एकदा येतं पण परत जात मात्र नाही. आणि असं सुख फक्त स्थितप्रज्ञाला मिळतं. प्रकृतीमध्ये लिप्त असलेल्या मनुष्याला असं सुख मिळू शकत नाही. थोडंसं मनासारखं झालं तर थोड्या वेळापुरतं सुख मिळतं, पुन्हा मनाविरुद्ध काहीतरी झालं की पुन्हा ते सुख
जातं आणि मग पुन्हा त्या सुखाच्या मागे धडपड करतो मनुष्य. पण ज्यांनी समर्पण भावनेचं सुख अनुभवलेलं आहे, ज्यांनी निष्काम कर्मयोगाचं सुख अनुभवलेलं आहे, त्याला ह्या दृश्य जगतातल्या कुठल्याही गोष्टींनी अशांतता येत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या सुखाचा भंगसुद्धा होत नाही. आणि म्हणून एका अभंगामध्ये असं म्हटलं आहे, याचे सुख तुम्ही देखिली यावरी, याचे सुख तुम्ही देखिली यावरी, मग दारोदारी ना हिंडाल, मग दारोदारी ना हिंडाल, याचे सुख तुम्ही देखिली यावरी, याचे सुख तुम्ही देखिली यावरी, याचे सुख तुम्ही देखिली यावरी, मग दारोदारी न हिंडाल. कुठल्या दारोदारी हिंडण्याची गोष्ट चालली आहे? म्हणजे मी कानाच्या दारामध्ये येते आणि चांगले शब्द ऐकण्याची भीक मागते. शब्दशः अर्थ सांगते मी अभंगाचा, की कानाच्या दारामध्ये मी येते आणि माझी स्तुती ऐकायला मिळावी ह्याची भीक मी मागते. मी डोळ्याच्या दारामध्ये येते आणि मला चांगलं काहीतरी बघायला मिळावं याची भीक मी मागते. मी चवीच्या दारामध्ये येते आणि रसनेच्या दारामध्ये येते आणि चांगल्या चवीची भीक मागते. का मागते? कारण मी समर्पणाचं सुख अनुभवलेलं नाही आहे. कारण जे होईल ते होऊ दे अशी बेफिक्री माझ्याकडे अजून आलेली नाही आहे. फकीर जसा असतो, साधू असतो, सगळं सोडून दिलेला असतो, त्याला कशाचंच काही वाटत नाही, तो त्याच्या धुंदीत असतो, तो त्याच्या नादात असतो, सुखात असतो. ते सुख मी अनुभवलेलं नाही आहे, म्हणून माझ्यामध्ये सुखाची कमतरता आहे. आणि मग ते सुख मला मिळावं म्हणून मी इंद्रियांच्या दारामध्ये जाते आणि त्या विषयांकडून सुखाची अपेक्षा करते. त्या विषयाकडून मला सुख मिळावं अशी मी त्या विषयांकडे भीक मागते, असा याचा अर्थ आहे. दारोदारी हिंडतो आपण, इंद्रियांच्या दारावर जाऊन सुखाची भीक मागतो. का? कारण समर्पणाचं सुख काय आहे ते आपण अजून ओळखलेलं नाही आहे. म्हणून याचे सुख तुम्ही देखील यावरी, मग दारोदारी न हिंडाल. एकदा समर्पणातलं सुख कळलं की तुम्ही इंद्रियांकडून सुख मिळावं ही अपेक्षा तुम्ही करणार नाही आहे. म्हणून हा जो श्लोक आहे, नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयत शांतिरशांतस्य कुतः सुखम. तुम्ही जर स्थितप्रज्ञ नसाल तर तुमच्याकडे समर्पण भाव असणार नाही. समर्पण भाव नसेल तर तुमच्याकडे शांतता असणार नाही आणि शांतता नसेल तर तुमच्याकडून सुख तरी कसं येईल तुमच्याकडे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आणि भक्तियोग आणि कर्मयोग ह्याचं मिश्रण ह्या श्लोकामध्ये दिलेलं आहे भगवंताने. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, इंद्रियाणाम हि चरता यन्मनोनुविधीयते. इंद्रिय विषयांच्या मागे जातात आणि त्याद्वारे मनाला सुद्धा तिकडे खेचून नेतात. यत मनः अनुविधीयते. मनाला सुद्धा, मन सुद्धा त्या इंद्रियांचं अनुगमन करतं. इंद्रियाणाम ही चरताय. चरती म्हणजे विचरण करतात. इंद्रिय विषयांमध्ये विचरण करतात आणि त्याच्या मागोमाग मन सुद्धा तिकडे जातं आणि त्या विषयांमध्ये लिप्त होतं. तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवांभसे. ह्याच्यासाठी दृष्टांत दिला की कसं जातं मन मागे, तर वायु नावम इव अंभसी. अंभस म्हणजे पाणी, अंभसी म्हणजे पाण्यामध्ये. पाण्यामध्ये जेव्हा एखादी नाव तरंगत असते तेव्हा जर जोराचा वारा आला तर काय होतं, त्या वाऱ्याच्या आघातामुळे त्या नावेची दिशा पलटते आणि आपलं ध्येय सोडून
ती नाव भलत्याच दिशेने जाऊ लागते, कारण वाऱ्याचा झोत तिच्यावर आलेला आहे आणि तो झोत ती सहन करू शकत नाही. त्या वाऱ्यामुळे तिची दिशा बदलते आणि ती भलतीकडेच जाते. तसं इंद्रिय विषयांच्या मागे जातात आणि त्याच्या मागे मन असंच जातं. म्हणजे मी छान पुस्तक वाचत बसलेली आहे, पुस्तकामध्ये रमून गेलेली आहे मी, आणि घरामध्ये इतर कोणीतरी 2 व्यक्ती एखाद्या नातेवाईकांबद्दल गॉसिप करत आहेत. भलत्याच विषयावर काहीतरी गोष्टी चाललेल्या आहेत. आमच्याच नातेवाईकांपैकी कोणाबद्दल तरी कोणीतरी काहीतरी माहिती सांगते दुसऱ्याला, आणि माझं लक्ष पुस्तकात आहे, माझे डोळे पुस्तकावर आहेत. पण आता माझ्या लक्षात आलं की आत खोलीत ना कोणीतरी, किंवा आत खोलीत जे 2 जण बसलेले आहेत ना, ते अमक्याबद्दल काहीतरी गॉसिपिंग करतायत. असं माझ्या लक्षात आल्यानंतर माझे डोळे इथे आहेत पण कान तिकडे गेले आता, आणि कानाबरोबर मनही तिकडे गेलं. आता माझं मन पुस्तकामध्ये नाही. आता मला कळत नाही आहे मी काय वाचते. पुस्तक समोर आहे, पुस्तकावरून डोळे फिरत आहेत, पण मला आता कळत नाही आहे मी काय वाचते, कारण मन माझं आता श्रवणेंद्रियाच्या मार्फत गॉसिप ऐकायला गेलं. आणि हे इतकं क्विक होतं की आपल्याला कळत नाही. किंवा पुस्तक वाचते आणि किचनमध्ये छान फोडणी दिली आहे, एखाद्या आमटीला वगैरे छान फोडणी दिली आहे, की घ्राणेंद्रियामार्फत माझं मन किचनमध्ये पोचलंसुद्धा. मी इथेच आहे, पुस्तक इथेच आहे, डोळे इथेच आहेत, पण मन मात्र घ्राणेंद्रियांमार्फत किचनमध्ये गेलं. मन मात्र श्रवणेंद्रियांमार्फत बेडरूममध्ये गेलं आणि तिथं काय चाललं आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करायला लागलं. असं आपलं मन, अशी आपली इंद्रिय मनाला वाहून नेतात. वाऱ्याचा जेव्हा आघात होतो त्यावेळेस काय होतं की जसं आपण मगाशी म्हणालो की नावेचा मार्ग बदलला. पण जर नावाडी कुशल असेल ना तर नाव अशा पद्धतीने ॲडजस्ट करतो की नावेचा मार्ग तर बदलतच नाही, उलट त्या वाऱ्याचा वापर केला जातो आणि फार पटकन आपल्या ध्येयापर्यंत पोचता येतं. अशा पद्धतीने तो नाव ॲडजस्ट करतो, अशा पद्धतीने आपल्या नावेची दिशा बदलतो की तो वारा त्याच्या विरोधात जो वागणार होता ना, तो वारा त्याला आता सहाय्यभूत झाला. त्यांनी पथभ्रष्ट तर केलंच नाही, उलट आपल्या ध्येयापर्यंत पटकन पोचवलं त्या वाऱ्याने. त्याला म्हणायचं कुशल नावाडी. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात त्या गोष्टींचा वापर, प्रारब्धवशात ज्या गोष्टी मिळतात आपल्याला त्या गोष्टींचा वापर करूनच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे. जर त्या गोष्टींचा नीट वापर केला नाही, प्रारब्धवशात आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्या गोष्टींचा जर आपण नीट वापर केला नाही तर आपलं आपण पथभ्रष्ट होणार आहोत. म्हणजे काय की जे काही आहे ना तुमच्याकडे त्याचा उपयोग जर नाही केला ना तर त्याचा उपभोग होणार आहे. म्हणजे कसं की एकनाथ महाराजांकडे ऐश्वर्य होतं, अगदी संपन्न होते एकनाथ महाराज. त्यांच्याकडे पुष्कळ श्रीमंती होती, पण त्या श्रीमंतीचा त्यांनी वापर काय केला तर पैठणमध्ये इतके गोरगरीब जनता अशी होती आणि इतके मागासलेले लोक होते, वैचारिक मागासलेले लोक इतके होते की त्यांना एक जीवनाचा उत्तम स्तर देण्यासाठी नाथ महाराज रोज कीर्तन करत असत. त्या कीर्तनांमधून अंधश्रद्धेवर ते आसूड ओढत असत किंवा रूढी परंपरा ज्या खूप जाचक आहेत त्या सोडण्यासाठी त्यांचं ते काउन्सिलिंग करायचे कीर्तनांमधून. पण प्रॉब्लेम काय होता की आजूबाजूची मॅक्झिमम जनता जी होती ना पैठणमधली ते गोरगरीब, म्हणजे इतके गरीब होते, इतके काय म्हणतात त्याला आपण म्हणतो ना कामगार, की
हातावरचं पोट रोज कमवायचं आणि जे मिळेल तेवढंच खायचं, उद्यासाठी काही शिल्लक नाही. आज कमवायचं आणि आज खायचं, इतक्या गरीब परिस्थितीमध्ये असणारे, इतके आर्थिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या ज्यांची परिस्थिती खूप खालावलेली आहे असे लोक होते. आणि अशा लोकांना ह्या वैचारिक दलदलीतून बाहेर काढण्याचं कार्य एकनाथ महाराजांनी केलं होतं. म्हणून ते कीर्तन करायचे. पण जे लोक इतके दारिद्र्यामध्ये आहेत ना, त्यांना काय पोटात भूक असताना ना चांगलं ऐकण्याची सुद्धा ताकद नसते. भरल्या पोटी सगळं चांगलं असतं, भूक लागलेली असेल ना तर ब्रह्मज्ञानसुद्धा नको वाटतं. म्हणून हे एकनाथ महाराजांनी ओळखलं, जर ह्या लोकांनी येऊन माझ्या घरामध्ये बसून माझं कीर्तन ऐकलं पाहिजे जेणेकरून ह्यांचा उद्धार होईल असं मला वाटतं, तर ह्या लोकांच्या पोटाचा प्रश्न मी सोडवला पाहिजे. आणि मग त्यांच्याकडे संपन्नता होती ना एकनाथ महाराजांकडे. म्हणून एकनाथ महाराजांनी काय केलं होतं की जे कीर्तनाला येतील त्याला प्रत्येकाला शेरभर धान्य द्यायचे. तुम्ही या, कीर्तन ऐका आणि धान्य घेऊन जा. कारण त्यांचा मूळ प्रश्न पोटाचा होता. तो प्रश्न सोडवला तर ते चांगलं काहीतरी ऐकणार आणि तर त्यांच्या जीवनाचा विकास होणार. म्हणजे नाथांकडे असलेली संपन्नता त्यांनी त्याचा उपयोग केला आजूबाजूच्या समाजाचा उद्धार करण्यासाठी. जर त्यांनी त्याचा उपयोग केला नसता तर त्याचा उपभोग झाला असता. आणि ऐश्वर्यामध्ये लोळणाऱ्या माणसाला पटकन वैराग्य प्राप्त होत नाही. खूप क्वचित उदाहरणं आहेत जी ऐश्वर्यामध्ये सुद्धा वैराग्य धारण करू शकतात. पण ऐश्वर्यामध्ये वैराग्य येण्याची शक्यता खूप कमी असते. पण त्या ऐश्वर्याचा उपभोग न घेता त्यांनी उपयोग केला. स्वतःची तर उन्नती त्यांनी करून घेतलीच होती, सगळ्या समाजाला उन्नत करण्यासाठी त्यांनी त्या ऐश्वर्याचा वापर केला. आणि म्हणून नाथ महाराजांकडे रोज अन्नदान असायचं. रोज जेवणावळी उठायच्या, कीर्तनाला आलेल्या लोकांना जेवायला सुद्धा घालायचे आणि शेरभर धान्यही द्यायचे. पण या, ऐका, स्वतःच्या विचारांवर काम करा, ह्या विषयांच्या दलदलीमध्ये फसू नका, जाचक रूढी परंपरामध्ये अडकू नका, अंधश्रद्धेने बळी जाऊ नका अंधश्रद्धेचे. हे सगळं सांगण्यासाठी अन्नदान करत होते एकनाथ महाराज. म्हणजे ज्या ऐश्वर्याने अधःपतन होण्याची शक्यता होती, ज्या धनसंपदेने अधःपतन होण्याची शक्यता होती, तीच धनसंपदा एकनाथ महाराजांनी इतक्या सुंदर पद्धतीने वापरली की स्वतःबरोबर इतरांचाही उद्धार त्यांनी केला. म्हणजे वारा आला होता नावेला दुसऱ्याच दिशेने घेऊन जायला, पण त्यांनी त्या वाऱ्याचा असा काही उपयोग केला की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, अशा पद्धतीने त्या वाऱ्याचा त्यांनी उपयोग केला. म्हणून आपल्याला जे काही प्रारब्धवशात मिळाले ना त्याचा उपयोग कसा होईल आपल्याला आणि इतरांना हे बघायला पाहिजे. जर त्याचा उपयोग केला नाही तर त्याचा उपभोग होणार हे नक्की, आणि उपभोगाने अधःपतन आहे. तुमच्याकडे बुद्धी चांगली आहे समजा तुम्हाला, तर चांगला आविष्कार करा एखादा, जेणेकरून चांगले ॲप्स तयार करा किंवा काहीतरी नवीन संशोधन करा. तुमची जर बुद्धी चांगली असेल तर त्या बुद्धीचा तुम्हाला आणि समाजाला एकंदरीत चांगला फायदा होईल असं काहीतरी करा. पण ती प्रारब्धाने तुमच्याकडे किंवा दैवयोगाने तुमच्याकडे मिळालेल्या बुद्धीचा जर तुम्ही योग्य पद्धतीने उपयोग केला नाही तर ती भलत्या दिशेने जाऊ लागते. बुद्धी तर आहे, तिला चॅनलाइज जर नीट केलं नाही ना तर ती भलत्या दिशेने जाते. आपण आजकाल बघतो बघा, सायबर क्राईम किती वाढलेत, किंवा बँकेमध्ये फ्रॉड होतात बघा. किती हुशार लोक असतात. बँकेमध्ये फ्रॉड करणं सोपं आहे का? सायबर क्राईम करणं सोपं आहे का? अकाउंट हॅक करणं सोपं आहे का? पण ह्याच्यासाठी ते सगळी बुद्धी ते वापरतात. म्हणजे त्यांच्याकडे बुद्धी नाही का? खूप आहे, पण त्याचा उपयोग नाही केला, विधायक काहीतरी केलं नाही तर विघातक होण्याच्या दृष्टीने त्याची वाटचाल आपोआप सुरू होते.
म्हणून लहान मुलांना सुद्धा म्हणतात बघा, एखाद्या घरात लहान मुलं असेल आपल्या आणि ते खूप जास्त उड्या मारत असेल, काही काही लहान मुलं असतात बघा, क्षणभर सुद्धा शांत बसत नाहीत, नुसते उड्या मारतात, इकडून तिकडे सारखं घरात दंगा चालू असतो. मग डॉक्टर काय सांगतात की ह्याच्यामध्ये एनर्जी खूप आहे, याला स्विमिंगच्या क्लासला घाला किंवा याला डान्स क्लासला घाला किंवा याला फुटबॉल खेळायला पाठवा. का? त्याच्याकडे एनर्जी खूप आहे, ती व्यवस्थित चॅनलाइज करा. ती जर व्यवस्थित चॅनलाइज केली नाही तर हा मुलगा घरामध्ये उपद्रव करेल, कारण त्याच्याकडे एनर्जी आहे ना, ती कुठेतरी चांगल्या ठिकाणी खर्च होऊ द्या. स्विमिंग करून त्याला दमू द्या, फुटबॉल खेळून त्याला दमू द्या, डान्स करून त्याला दमू द्या, म्हणजे तो घरात नीट राहील. अन्यथा घरातल्या वस्तू तोडफोड करेल, कारण त्या एनर्जीचं करायचं काय हे त्याला कळत नाही. भावंडांची मारामारी होईल, मित्रांची मारामारी होईल आणि उपद्रव होईल सगळा. म्हणजे तुमच्याकडे जे आहे त्याला चॅनलाइज करणं गरजेचं आहे, आणि ते जर योग्य पद्धतीने चॅनलाइज केलं तर त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल, विधायक काहीतरी घडेल. पण त्याला जर तुम्ही चॅनलाइज नाही केलं तर ते कसंही कुठल्याही मार्गाने त्याची वाट शोधेलच आणि मग ते विघातक होण्याची जास्त शक्यता आहे. आणि म्हणून इंद्रिय प्रमथनशील आहेत. आपण मागे एका श्लोकामध्ये बघितलं आहे, मन चंचल आहे, इंद्रिय प्रमथनशील आहेत. अशी प्रमथनशील असलेली इंद्रिय, असं चंचल असलेलं मन एका परमात्म्याकडे लावा. त्या परमात्म्याकडे लावलं तर हे चंचल असलेलं मन आणि कारण इंद्रिय कशी ॲडिक्शन होतं इंद्रियांना एखाद्या गोष्टीचं. मग संसारातल्या कुठल्या तरी गोष्टीचं ॲडिक्शन होण्यापेक्षा त्याचं व्यसन लागू द्या ना. त्याचं व्यसन लागलं की काय होईल, तिथपर्यंत तुम्ही लवकर पोचाल. म्हणजे नावेचा पथभ्रष्ट होण्याचं टळेल आणि ध्येयाकडे लवकर पोचली जाईल नाव. कारण इंद्रियांचाच वापर केला आपण. इंद्रिय जर व्यसनाधीन होण्याचा त्यांचा स्वभाव आहे, मनाचा जर चांचल्याचा स्वभाव आहे, तर त्याला एक उत्तम व्यसन देऊन टाका. गुरु नानकांचा एक खूप सुंदर शेर आहे. नानकदेव असं म्हणाले, भांग तमाखू धतुरा उतर जात परभात. सगळी व्यसनांची नावं घेतलीत. भांग, तंबाखू, धोत्रा, या सगळ्याचं जे व्यसन असतं ते काय होतं, रात्री व्यसन केलं सकाळी उतरलं. भांग तमाखू धतुरा उतर जात परभात, नानका खुमारी नाम की दिन दिन बढ़त ही जात. पण मला व्यसन कसलं लागलं आहे म्हणाले, नामाचं व्यसन लागलं आहे, जे दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. म्हणजे व्यसन करायचं आहे ना, तर असं काहीतरी व्यसन करा की ज्याने तुमचं कल्याण होईल. म्हणून जर इंद्रियांचा स्वभाव प्रमथनशील आहेत, त्यांची धाव विषयांकडे आहे, तर मग इंद्रियांना योग्य विषय द्या. आपला हा विषय मागच्या तानी सर्वाणी संयम्ययुक्त आसीत मत्परहा ह्या श्लोकामध्ये सुद्धा हाच उद्देश सांगितलेला आहे इंद्रियांचा भगवंतांनी. मग इंद्रियांना योग्य वळण द्या. आणि म्हणून मग तुकाराम महाराज म्हणतात, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. येणे सोसे मन झाले हव भरी, येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही, परत माघारी येत
येत नाही, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल. मग इंद्रियांना काहीतरी काम द्यायचं आहे ना, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आणि मन वाहून जात आहे ना, मग मनाला पण योग्य दिशा द्या ना. येणे सोसे मन झाले हवं भरी, मनाला सोस लागला याचा, मनाला ध्यास लागला याचा. कशाचा? विठ्ठलाचा, परमात्म्याचा. येणे सोसे मन झाले हवं भरी, परत माघारी येत नाही. त्याच्या दिशेने जे मन जायला लागलं ना, ते परत माघारी संसारामध्ये यायलाच तयार नाही. कारण मन जिकडे जाईल तिकडून पटकन परत येत नाही, हे आत्ताच आपण बघितलं. मन जातं इंद्रियांच्या मागून, विषयांच्या मागे जातं. मग विषय तो त्यांचा झाला नारायण. येणे सोसे मन झाले हवं बरी, परत माघारी येत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर दृश्य जगतामध्ये ह्यांनी मला रित करून टाकलं. मला हे सगळे सोडून गेले. का? कारण मी समर्पण भावामध्ये ह्या दृश्य जगताच्या पलीकडे असलेल्या परमात्म्यापर्यंत माझ्या इंद्रियांना आणि मनाला जाण्याची सवय लावली. त्यामुळे ह्या दृश्य जगतामधल्या कुठल्याही गोष्टी आता माझ्यावर परिणाम करत नाहीत. म्हणून बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः. तस्माद्यस्य महाबाहो, म्हणून हे महाबाहो अर्जुना, निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस. इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य, इंद्रियांनी इंद्रियांना इंद्रियांच्या विषयापासून निगृहीतानि सर्वशः, ज्यांनी संपूर्णपणे वश करून घेतले, निग्रहाने मागे वळवून घेतलेला आहे. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली आहे असं म्हणावं, असं भगवंतांनी सांगितलं. कारण त्याची इंद्रिय आता व्यवहारातल्या दृश्य जगतातल्या विषयांच्या मागे जात नाहीत, तर त्याच्या इंद्रियांना आता उच्च ध्येय काहीतरी मिळालेलं आहे आणि म्हणून त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली आहे असं भगवंत म्हणाले. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, या निशा सर्वभूतानां तस्याय जागृती संयमी, यस्याय जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. खूप सुंदर श्लोक आहे हा. या निशा सर्वभूतानां, निशा म्हणजे रात्र. तर सगळ्या भूतमात्रांसाठी जी रात्र आहे, तस्याय जागृती संयमी, त्या रात्रीच्या परिस्थितीमध्ये संयमी मात्र जागा असतो. यस्याय जागृती भूतानी, आणि सगळ्या भूतमात्रांसाठी जी जागृत अवस्था आहे, सा निशा पश्यतो मुनेः, ती रात्र आहे. कोणासाठी? मुनीसाठी. कुठला मुनी? स्थितप्रज्ञ मुनी. स्थितप्रज्ञ मुनीसाठी ती रात्र आहे असा याचा शब्दार्थ. पण आपण दिवसाच्या ज्या 24 तासामध्ये, दिवस आणि रात्र 24 तासामध्ये जे आपण भाग करतो, त्या दिवसाबद्दल, त्या जागरणाबद्दल किंवा त्या रात्रीबद्दल इथं बोललं गेलेलं नाही आहे.
या निशा सर्व भूतानां, निशा म्हणजे रात्र, रात्र म्हणजे अंधकार, अंधकार म्हणजे अज्ञान. इथे अज्ञान आणि ज्ञान ह्या दृष्टीने म्हणजे हे प्रतिकात्मक लिहिलेलं आहे. हा श्लोक प्रतिकात्मक आहे. जागरण आणि निशा किंवा जागरण आणि अंधकार, दिवस आणि रात्र हे कशाचं प्रतीक आहे तर सजगतेचं आणि दुर्लक्षतेचं किंवा ज्ञानाचं आणि अज्ञानाचं हे प्रतीक आहे. या निशा सर्व भूतानां म्हणजे सगळ्या भूतमात्रांसाठी जो अज्ञानाचा अहंकार आहे, म्हणजेच जी गोष्ट दुर्लक्षित केलेली आहे सर्व भूतमात्रांनी, त्या गोष्टीबद्दल तस्याय जागर्ति संयमी, संयमी म्हणजे स्थितप्रज्ञ मनुष्य त्या गोष्टीबद्दल जागरूक आहे. आणि ज्या गोष्टींबद्दल यस्याय जागृती भूतानी, सर्व भूतमात्र ज्या गोष्टींबद्दल जागरूक आहे त्या गोष्टीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहे. कोण? संयमी पुरुष. आता ह्या श्लोकाचा अर्थ बघायचा ना तर आपल्याला कबीरांचं एक भजन बघायला लागेल. खूप छान भजन आहे. ह्या श्लोकाचं चिंतन करताना मला त्या अभंगाचे छान पदर उलगडत गेले. खूप वर्षापासून मला ते भजन माहिती आहे, पण ह्या श्लोकाचं चिंतन करताना त्या भजनाची डेप्थ मला कळत गेली. तर ते भजन असे, कबीर म्हणाले, मैं जागू म्हारा सतगुरु जागे, मैं जागू म्हारा सतगुरु जागे, आलम सारी सोवे है, सोवे 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 सोवे, मैं जागू म्हारा सतगुरु जागे, मैं जागू. याची कडवी इतकी सुंदर आहे. पहिल्या कडव्यामध्ये कबीर म्हणाले की एक तो जागे है बालक की माता, अपनी सुरता बालक में लावे है. सुरता म्हणजे लक्ष, जाणीव, कॉन्शियसनेस. कबीर म्हणाले की मी तर जागतोय पण अजूनही कोणीतरी जागतंय. कोण जागतंय तर एक तो जागे हे बालक की माता. आता हे बालक की माता हे प्रतिकात्मक आहे. एक आई आपल्या मुलासाठी जागरण करते, मुलासाठी जागते, तेव्हा तिचं पूर्ण लक्ष त्या मुलाकडे असतं. त्या मुलाच्या संगोपनावर तिचं लक्ष केंद्रित असतं. त्याला काय हवं नको ह्याच्यावर तिचं लक्ष केंद्रित असतं. आई अत्यंत मुलाच्या बाबतीत सजग असते. पण हे प्रतिकात्मक याच्यासाठी आहे की जसं आई एखाद्या मुलासाठी सजग असते ना, तसा सामान्य मनुष्य आपल्या आजूबाजूच्या माझ्या व्यक्तिनिष्ठ सजगता ह्याला म्हणतात. आता बालक आणि माता एक जरी प्रतीक घेतलेलं असलं तरी मी माझ्या सगळ्या नात्यांबद्दल खूप जास्त सजग आहे. माझ्या लोकांबद्दल मी खूप जास्त सजग आहे. हे माझे ते माझे नाहीत हे मला चांगलं कळतंय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेच्या वेळेस आपण हा विषय बोललोय. मामका पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजय. माझं काय, माझी लोकं कुठली आणि त्यांचा कम्फर्ट माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. त्यांना सुख देण्यासाठी, त्यांच्या सुखासमाधानासाठी मी झटते सतत. याला म्हणायचं व्यक्तिनिष्ठ सुख. आणि सामान्य मनुष्य असा व्यक्तिनिष्ठ सुखामध्ये जागृत असतो एकदम. माझ्या लोकांप्रती मी अत्यंत जागरूक आहे. मग त्यांना सुख समाधान मिळण्यासाठी मला इतरांवर अन्याय करायला लागला तरी चालेल, भ्रष्टाचार करून पैसा मिळवायला लागला तरी चालेल, आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट, या पद्धतीने मी माझ्या लोकांसाठी अत्यंत जागरूक आहे. हे बद्ध मनुष्याचं लक्षण आहे.
अजून एक सांगतात पुढच्या कडव्यामध्ये कबीर की एक तो जागे है जंगल का राजा, अपनी सुरता राज में लावे है. सुरता म्हणजे आपण म्हणलं लक्ष, जाणीव, कॉन्शियसनेस. जंगलाचा राजा हे सुद्धा प्रतीक आहे आणि तो आपल्या राज्याच्या बाबतीत फार कॉन्शियस आहे. आता ही गीता जी आपण बघतोय, गीता ऐकतोय, वाचतोय, अभ्यासतोय, ही सुरू कशामुळे झाली? दुर्योधनाच्या राजहट्टामुळे तर सुरू झाली. माझ्या राज्यामधल्या सुईच्या टोका एवढं सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही, ह्या त्याच्या हट्टामुळेच तर युद्धाची परिस्थिती ओढवलेली आहे ना. मग दुर्योधनासारखं आपल्याकडे राज्य नाही, पण माझं घर माझं राज्य आहे. माझ्या घरात माझ्या मनाप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे. ही माझी खुर्ची आहे, मला न विचारता इथं कोणी बसता कामा नाही आहे. हा माझा टेबल आहे, हा मीच वापरणार, इथं कोणी यायचं नाही. इथे माझी सत्ता आहे. माझ्या वस्तूंवर मी जी सत्ता सांगते ना, त्याबद्दल इथं बोलले. म्हणजे आधी बघितलं आपण व्यक्तिनिष्ठ सुखाबद्दल मनुष्य जागरूक आहे आणि आता बघतोय आपण वस्तुनिष्ठ सुखांबद्दल मनुष्य जागरूक आहे. माझ्या वस्तूंची मला फार काळजी आहे. माझी गाडी मला इतकी प्रिय आहे की त्याच्यावर एक स्क्रॅच आलेला सुद्धा मला चालत नाही, कारण माझी वस्तू आहे ती. वस्तुनिष्ठ सुख आपल्याला पाहिजे, व्यक्तिनिष्ठ सुख आपल्याला पाहिजे आणि या बाबतीत आपण खूप जागरूक आहोत. आपला मान सन्मान, आपल्या वस्तू, आपली लोक, आपला पैसा, अडका, प्रतिष्ठा, या बाबतीत आपण अत्यंत जागरूक आहोत. पुढच्या कडव्यामध्ये कबीर असं म्हणतात की एक तो जागे है बनका मिरगवा, म्हणजे वनामधलं हरिण. कुठलं हरिण? कस्तुरी मृग. तो सुद्धा जागा आहे आणि काय करतोय तो जागून? तर भटक भटक निंद्रा खोवे आहे. त्याच्यामधूनच जो सुगंध त्याला येतोय, कस्तुरी मृगाच्या बेंबीमध्ये, नाभीमध्ये कस्तुरी असते, त्याचा सुगंध त्याला इतका मोह घालतोय की तो कुठून येतोय हे शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरतोय आणि त्याच्याचमधून त्याला सुगंध येतोय हे त्याला कळत नाही आणि तो सगळीकडे त्या सुगंधासाठी फिरतोय. हे प्रतीक आहे एका मुमुक्षूचं, एका साधकाचं. माझ्याच आत असलेल्या चैतन्याचा मला पत्ता नाही आणि मी त्याला बाहेर शोधते आहे, तीर्थाटन करते आहे, जपजाप्य करते आहे, व्रत करते आहे, अनुष्ठान करते आहे, दान करते आहे, पुण्यसंचय करण्याचा प्रयत्न करते आहे, कारण मला त्याला भेटायचं आहे बाहेर कुठेतरी. हे मुमुक्षू किंवा साधक बाहेर शोधतात. आणि सगळ्यात शेवटच्या कडव्यामध्ये कबीर म्हणाले एक तो जागे है जंगल का साधू. तो साधू काय करतो? अपनी सुरता आप मिलावे है. त्याला कळलं आहे की ज्याला शोधायचे ना तो माझ्याच आत आहे, नवे नवे मीच आहे. अहम ब्रह्मास्मी ह्याची अनुभूती स्थितप्रज्ञाला झालेली असते, म्हणून त्याला बाहेर काही शोधायचं नाही आहे. बद्ध मनुष्याला, सामान्य मनुष्याला व्यक्तिनिष्ठ सुख हवं, वस्तुनिष्ठ सुख हवं. साधकाला, मुमुक्षूला उपासनेमधलं, कर्मामधलं सुख हवं. तिथे तो शोधण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या ठिकाणी बाकीचे सगळे जागे असतात, पण स्थितप्रज्ञ मुनी असतो त्याच्यासाठी ही सगळी रात्र आहे. यातल्या कुठल्याही ठिकाणी तो जागा नसतो, म्हणजे ह्या सगळ्याला त्यांनी दुर्लक्षित केलेलं असतं. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचं काहीही महत्त्व नाही. व्यक्तिनिष्ठ सुखाचं त्याच्यासाठी महत्त्व नाही, वस्तुनिष्ठ सुखाचं त्याच्यासाठी महत्त्व नाही, जप जाप्य तीर्थाटन ह्याच्यात सुद्धा त्याच्यासाठी सुख नाही. कबीरांचंच अजून एक भजन आहे. कबीर असं म्हणाले की
भला हुआ मोरी गगरी टूटी, भला हुआ मोरी गगरी टूटी, पनिया भरन से छूटी रे, मेरे सर से टली बला, बला मेरे सर से टली बला। भला हुआ मोरी माला टूटी, भला हुआ मोरी माला टूटी, भला हुआ मोरी माला टूटी, राम नाम से छूटी रे, मेरे सर से टली बला, बला मेरे सर से टली बला। भला हुआ मोरी माला टूटी, मैं राम नाम से छूटी, म्हणजे काय? म्हणजे खरंच माझी माळ तुटली आहे का? मग दुसरी माळ घे तुटली असेल तर आणि दुसऱ्या माळेवर जप कर, तसं नाही आहे ते. माला टूटी म्हणजे मला जपजाप्य करायची आता गरज वाटत नाही. कारण जपजाप्य करू कोणासाठी? मी वेगळा आणि देव वेगळा, तर त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी मी जपजाप्य करीन. पण जेव्हा कळते की मीच राम आहे, मी माझंच काय भजन करू, म्हणून माझी माळा तुटली, आता मला जप करण्याची गरजच उरली नाही. कारण अहम ब्रह्म अस्मी, मीच ब्रह्म आहे ही अनुभूती मला आली, आता मी कोणाचा जप करू? हा स्थितप्रज्ञ मुनी अहम ब्रह्मास्मी किंवा ब्रह्मभावामध्ये स्थित असल्यामुळे तिथे तो जागा आहे, ब्रह्मभावामध्ये तो जागा आहे. आणि ह्या दृश्य जगतातल्या सगळ्या गोष्टींसाठी, त्या गोष्टी त्याच्यासाठी अंधकारात आहेत किंवा त्या गोष्टी त्याच्यासाठी नाहीतच, अस्तित्वातच नाहीत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी रात्र आहेत आणि ब्रह्मभाव त्याच्यासाठी जागृत अवस्था आहे. आणि ह्याच्या उलट सामान्य मनुष्य जो देहभावामध्ये सतत जगतो, त्याच्यासाठी ह्या विश्वामधलं सगळं खरं आहे, देहभाव खरा आहे, मानपान खरं आहे, पैसा अडका खरा आहे, आणि अहम ब्रह्मास्मी असं काही असतं हेच मला माहीत नाही आहे. अशी काही सिच्युएशन आहे, देहाच्या पलीकडे काही आहे हेच मला माहीत नाही आहे, ते माझ्यासाठी अज्ञान आहे, ती माझ्यासाठी रात्र आहे. आणि सामान्य माणसाचा दिवस म्हणजे, सामान्य माणसाची जागृती म्हणजे व्यवहारातली जागृती, आणि सामान्य माणसाची रात्र म्हणजे ब्रह्मभावाचा अभाव, आत्मस्वरूपाची ओळख नाही, ही रात्र. आणि ह्याच्या उलट स्थितप्रज्ञ आत्मस्वरूपामध्ये स्थित आहे, तो त्याचा दिवस आहे, तिथे तो जागा आहे. आणि ह्या व्यवहारामध्ये मात्र तो झोपलेला आहे म्हणा किंवा दुर्लक्षित केलेला आहे, त्याच्यासाठी हे अस्तित्वातच नाही. म्हणून या निशा सर्व भूतानां, ब्रह्मभाव, या निशा सर्व भूतानां तस्याय जागर्ति संयमी, ब्रह्मभाव, यस्याय जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः, व्यवहार, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि हा जो भाव आहे, ॲक्च्युली ह्या श्लोकासाठी इतकी उदाहरणं देता येतील ना, इतकी, सगळ्या संतांनी ह्या श्लोकाचा जवळजवळ अनुवाद केल्यासारखं, किंवा सगळ्या स्थितप्रज्ञांचा हा अनुभव आहे ना. अनुवाद म्हणायला ह्याचा अनुवाद कोणी केला नसेल, सगळ्यांनी स्वतःचे अनुभव लिहिलेत आणि त्यांचे अनुभव आणि हा श्लोक एकदम परफेक्ट मॅच करतात. सगळ्या संतांचे अनेक दाखले आपल्याला ह्या श्लोकाबद्दल देता येतील, अनेक दाखले देता येतील. एकनाथ महाराजांनी जी दत्तात्रयांची आरती लिहिली आहे, मी तूपणाची झाली बोळवण, म्हणजे मी आणि तू हा द्वैतभाव संपला, फक्त मीच आहे, मीच ब्रह्म आहे. आणि अद्वैताची तिथे अनुभूती जिथे आली, खरं तर अनुभूती आली म्हणणं सुद्धा टेक्निकली करेक्ट नाही आहे, तीही अनुभूती नसते तिथे खरं तर मी तूपणाची झाली बोळवण म्हणजे मी तू पण कुठे असतं, आपपरभाव व्यवहारात असतो, हा व्यवहार माझ्या दृष्टीने निघून गेला असं एकनाथ महाराज म्हणाले. किंवा जे तुकाराम महाराज म्हणाले, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भारमाथा. वेदांचा प्रतिपाद्य विषय काय आहे? ब्रह्मानुभव हा वेदांचा प्रतिपाद्य विषय आहे. आणि तो अर्थ आम्हाला माहिती आहे, कारण तो आमचा अनुभव आहे, ती आमची स्थिती आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही फक्त शाब्दिक बडबड करा म्हणाले
तुकाराम महाराज, वेदांचा तो अर्थ ब्रह्मभावाचा आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा ह्या स्थितीचा जेव्हा अनुभव आला तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, अरे अरे ज्ञाना झालासी पावाना, अरे अरे ज्ञाना झालासी पावाना, तुझे तुझ ध्यान कळो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, फिटला संदेह अन्य तत्वी, अरे अरे ज्ञाना झालासी पावना. ही अनुभूती अहम ब्रह्मास्मी, ही स्थितप्रज्ञतेची अनुभूती आहे, ही ब्रह्मभावाची अनुभूती आहे. ही सगळ्या संतांनी घेतली, ही सगळ्या सिद्धपुरुषांनी घेतली. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ह्या दृश्यविश्वाचा विसर पडला. त्यांना रात्रीसारखं जणू काही अस्तित्वातच नाही असं त्यांच्यासाठी हे दृश्यविश्व झालं. आणि असा या निशा सर्वभूतानां तस्या जागर्ति संयमी, अतिशय सुंदर श्लोक. सोयराबाईंनी सुद्धा असंच एक लिहिलं आहे भैरवीमध्ये, खूप सुंदर आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. त्याच्यामध्ये सोयराबाई असं म्हणतात की मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. आता ह्या अनुभवाला त्यांनी भक्तीची जोड दिली आहे, ज्ञानयोगाला भक्तियोगाची जोड दिलेली आहे. मी ब्रह्म आहे म्हणण्यापेक्षा पंढरी रायच त्यांनी म्हटलं. मी हा उल्लेखसुद्धा त्यांनी कुठे केलेला नाही आहे. इतका मी संपतो स्थितप्रज्ञाचा की उल्लेख करण्या इतका सुद्धा मी उरत नाही. असा सगळ्या स्थितप्रज्ञांचा अनुभव, असा सगळ्या संतांचा अनुभव. आणि आपल्याला त्या अनुभवापर्यंत जर पोचायचं असेल तर इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे, इंद्रियांना चॅनलाइज केलं पाहिजे, योग्य दिशेने इंद्रियांना मार्गक्रमण करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी निग्रह करून, इंद्रियांचा संयम करून योग्य वाट इंद्रियांना दाखवली पाहिजे. आणि समर्पण भावाचा थोडासा अभ्यास केला पाहिजे आपण, तर आपल्यालाही इथपर्यंत जाता येईल. हे सगळ्यांना इथपर्यंत जाता येणार आहे. त्यांना जाता आलं ते श्रेष्ठ होते, ते श्रेष्ठ होतेच, पण म्हणून आपल्याला जाता येणार नाही असं नाही. कारण प्रत्येकामध्ये ही उपलब्धता आहे, प्रत्येकजण जाऊ शकते इथपर्यंत. कबीर म्हणाले, जू तिलमाही तेल है, जू चकमक में आग. तिळामध्ये जसं तेल आहेच, कुठून दुसरीकडून आणायचं नाही आहे. जू चकमक में आग, जे दगड असतात त्यांचं घर्षण केल्यानंतर आगीची निर्मिती होते, पण ती आग कुठून आली का? त्या दगडांमधूनच उत्पन्न झाली. जू तिलमाही तेल है, जू चकमक में आग, तेरा साई तुझ में है, तू जाग सके तो जाग. तुझ्यामध्येच तो ब्रह्मभाव तुला अनुभवायला येणार आहे. तू जागा हो. त्या ब्रह्मभावाप्रती जी तुझी रात्र आहे ना, तिथे जरा ज्ञानाचा प्रकाश पडू दे, जागा हो आणि स्वतःमधलं ते आत्मतत्व प्रगट करण्याच्या दिशेने काम कर. आत्मतत्व आहेच, फक्त वरचं अज्ञान काढून टाकायचं आहे. ज्ञान आहेच आहे, ज्ञान आणायचं नाही आहे कुठून. ब्रह्मभाव कुठून आणायचा नाही आहे, ब्रह्मभाव आहेच. स्वरूपाचं ज्ञान आत आहेच, फक्त त्याच्यावर जी काही काजळी लागली आहे ना अज्ञानाची, तेवढी फक्त स्वच्छ करण्याचं काम करायचं आहे. आणि तेच आपण गीतेच्या अभ्यासाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. असे 4 श्लोक आज आपण घेतलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण दुसरा अध्याय नक्की संपूयात, कारण 3च श्लोक राहिलेले आहेत. पुढचे 3 श्लोकसुद्धा खूप सुंदर आहेत. त्या श्लोकांवर सविस्तर विवेचन आपण पुढच्या भागामध्ये करूयात.
आज आपण इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.